नमस्कार मित्रांनो, कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, माझ्या मित्राच्या वावरात आलो होतो फवारणीसाठी। तर तुम्ही पहा मित्रांनो, इथं लिंब किती लागलेत। मित्रांनो, या लिंबुनीचं खासियत आहे की बुवा हिला सालभर लिंब राहतात। आणि मित्रांनो, फवारणीसाठी आलो होतो। फवारणी चालू आहे, सोलर आहे आणि सोलरला झटका मशीन लावलेली आहे पाणी रांसाठी। मित्रांनो, स्पॅन कंपनीचं सोलर आहे। छोटे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे हे सोलर ऊर्जा। माझ्या मित्राच्या वरती फवारणीसाठी आलो। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे की अमावास्येचा आज अमावास्या होऊन आज तिसरा दिवस आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की फवारणी कधी करावी, अमावास्येला करावी की अमावास्या अगोदर करावी किंवा अमावास्यानंतर करावी। मित्रांनो, मी जे 10 वर्षापासून शेती करतो, 2013 पासून जे शेती करत आलेलो आहे, तर त्या हिशोबानं माझा अनुभव सांगते की आपण आपल्या हिशोबावर न चालून निसर्गावरच्या नियमानुसार जर चाललं तर आपल्याला शेतीमध्ये त्याचा उपयोग होतो। मित्रांनो, अमावास्याची ही रात्र ही इतर रात्रीपरता जास्त अंधार आणि जास्त वेळ अंधार म्हणजे जास्त कालावधीची रात्र असल्यामुळं फुलकिड्यांना त्यांची अंडी टाकण्यास ही रात्र मदत करत असते मित्रांनो। आणि त्यामुळंच या अमावास्या रात्री फुलकिडी ही जास्त अंडी देण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असतं। आणि अंडीतून अळी बाहेर येण्याचा कालावधी हा 2 ते 3 दिवस लागतो मित्रांनो। आणि हा कालावधी कमी जास्त होतो मित्रांनो। म्हणजे किंवा उष्ण वातावरण असलं तर लवकर अंड्यातून अळी बाहेर येते, आणि थंड वातावरण असलं तर एका दिवसानं लेट अंड्यातून बाहेर अळी येत असते। त्यामुळं आपण त्यांचा कालावधी बघूनच आपण जर फवारणी केली तर आपल्याला दीर्घकाळासाठी अळीचं कंट्रोल करण्यात मदत होईल मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो, माझ्या मते तर आपण अमावास्या झाल्यानंतर 2 दिवसानंतर फवारणी केली तर आपल्याला नंतर फवारणी लवकर करायचं काम पडणार नाही। कारण की अंड्यातून अळी येण्याचा कालावधी आणि आपलं फवारणीचा कालावधी हा सेम टाईमला झाल्यामुळं ज्या टायमाला अळी बाहेर येते त्या टायमाला ती ताबडतोब मरण पावते। त्याच्यामुळं आपलं जे नुकसान होत आहे कोणत्याही पिकाचं, त्याच्यापासून आपल्याला दीर्घकाळासाठी नियंत्रण भेटते। मित्रांनो, अळीची ही सुरुवातीची अवस्था ही आपल्या पिकांना जास्त त्रासदायक ठरते मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीच्या काळातच चांगली नियोजन करता आलं पाहिजे मित्रांनो। त्यासाठी आपण तत्परतेने फवारणी केली पाहिजे मित्रांनो। एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण कीटकनाशक याच्यामध्ये घेणार आहोत, याच्यामध्ये आपण बॅराझेट घेतलेलं आहे आणि बुरशीनाशकसुद्धा वापरले आहे। तिसरी फवारणी आहे मित्रांनो, अजून एक फवारणी करावं लागेल 15 दिवसानंतर। तर आपण याच्यामध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि 05234 घेतलं आहे मित्रांनो। बुरशीनाशकमध्ये आपण ॲझोस्ट्रोबिन प्लस टुबुकोनाझोल घेतलं आहे, बॅराझेट घेतलेलं आहे आणि 05234 आपण महादनचं घेतलेलं आहे। मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा मित्रांनो। आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर शेतीविषयक माहिती तुम्हाला जर आपली आवडत असेल आणि आपण जे 10 वर्षामध्ये मित्रांनो, मी काही घरी बसून असं तुम्हाला सांगत नाही की मी 10 वर्षापासून शेती करत आहे आणि त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जे अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवावर मी तुम्हाला बोलत आहे मित्रांनो। मित्रांनो, आपली माहिती खरी शेतकऱ्याच्या हिताची आणि
तुम्हाला परवडेल अशा फवारण्याची माहिती देत असतो आणि नवीन नवीन प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये करत असतो. तुम्हाला जर आपल्या डॉलरचा माहिती हवी असल्यास तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन एक व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जर ऊसाची रोपाची जर घरी रोप तयार करायचं असेल तर त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे मित्रांनो. तर तो तुम्ही बघून घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.